अलका IVF वंध्यत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड. दिवस होता 8 फेब्रुवारी 2024. एका फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओत दोघे सांगत होते की आता आमच्यातलं सगळं मिटलंय आणि त्यातला एकजण अचानक समोरच्याला गोळी घालतो, नंतर स्वतःसुद्धा जीवन संपवतो. मुंबईतली ही घटना होती आणि यात उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकरची हत्या करण्यात आली. एका जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असल्याचं सांगितलं गेलं असलं तरी पुढच्या 2 वर्षांच्या आतच घोसाळकर कुटुंबाला दुसरा धक्का बसला. तो म्हणजे अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने ठाकरेंची साथ सोडून भाजपला साथ द्यायचा निर्णय घेतला. घोसाळकर कुटुंब आणि मातोश्री हे गेल्या 3 पिढ्यांचे संबंध आहेत आणि सुनेने प्रवेश केला त्यावर जेव्हा सासऱ्याला विचारलं तेव्हा कट्टर शिवसैनिक असलेल्या घोसाळकरांना रडायला आलं. मुलाची आठवण काढली आणि माझा मुलगा असता तर हा दिवसच आला नसता अशी कबुली दिली. पण घोसाळकरांच्या सुनेने भाजपला साथ देण्याचा निर्णय नेमका का घेतलाय आणि ज्यांच्यासोबत ठाकरे आहेत त्या घोसाळकरांना एकटं पडल्यासारखं का वाटू लागलंय तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा. कोणत्याही बापासाठी आपला मुलगा ही जगातली सर्वात मोठी ताकद असते आणि कठीण काळ येण्यापूर्वीच त्याला जगाचा निरोप द्यावा लागलेला असेल तर तो क्षण बापासाठी प्रचंड वेदनादायी असतो. विनोद घोसाळकर हे मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून बरीच वर्ष होते आणि ठाकरे कुटुंबाशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. 2009च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी त्यांना दहिसरमधून संधी दिली आणि ते निवडून आले. घोसाळकर हे नाव कट्टर शिवसैनिक म्हणून कायम ओळखलं जात होतं आणि गेल्या 2-3 दशकांच्या निष्ठेची पावती म्हणून उद्धव ठाकरेंनी या एका साध्या शिवसैनिकाला थेट आमदार केलं होतं. आमदारकी संपल्यानंतर ठाकरेंनी घोसाळकरांना उपनेता तर केलंच, शिवाय संभाजीनगरच्या संपर्कपदाची जबाबदारीही दिली. 2018मध्ये घोसाळकरांना ठाकरेंनी मुंबईतील जुन्या इमारतींचा विकास करण्यासाठी महामंडळावरही नियुक्त केला. शिवसेना फुटल्यानंतर ठाकरेंसोबत जे जुने शिवसैनिक निष्ठावान राहिले होते त्यापैकी एक घोसाळकरही होते. मात्र याच घोसाळकरांच्या आयुष्यात गेल्या फेब्रुवारीमध्ये वाईट प्रसंग आला आणि एका घटनेत त्यांचा नगरसेवक मुलगा अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली. अभिषेक घोसाळकर हे 2017मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते, तर त्यांच्या पत्नीलाही त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून आणलं होतं. अभिषेक घोसाळकर हे प्रवीण दरेकरांचं वर्चस्व असलेल्या मुंबई बँकेचे संचालक होते आणि त्यांच्या निधनानंतर हे संचालकपद तेजस्वी घोसाळकर यांना देण्यात आलं. या निर्णयानंतर चर्चा सुरू झाली होती की तेजस्वी घोसाळकर लवकरच भाजपात प्रवेश करतील, पण त्यापूर्वीच काही घडामोडी घडणं बाकी होतं. मुंबई महापालिकेची निवडणूक लागली आणि तेजस्वी घोसाळकरांनी शिवसैनिकांसाठी भावनिक पोस्ट टाकली की मी आता निर्णय घेते. एका सामान्य घरातली मुलगी, मी घोसाळकर कुटुंबात सून म्हणून आले. सासरे आणि पती या दोघांना साथ देण्यासाठीच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. पण गेल्या वर्षी सगळं सुरळीत चालू असतानाच शत्रूवरही येऊ नये अशी वेळ माझ्यावर आली. त्यानंतर 2 मुलांना घेऊन पुढे जाण्यासाठी मी अपार अडचणींचा सामना करते. या परिस्थितीत फक्त पदाची नाही तर मला साथ देण्यासाठी निर्मळ मन असलेल्या व्यक्तींची गरज आहे. माझा पक्ष किंवा कुटुंबाने मला ती साथ दिली नाही असं मी कधी म्हणणार नाही, पण तुम्हा सगळ्यांच्या साथीने मी पुढे जातीये असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. तेजस्वी घोसाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर अर्थातच त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. गेल्या 2 वर्षात बदलून गेलेली परिस्थिती सांगताना घोसाळकरांना रडू आवरलं नाही. माझा मुलगा असता तर विषय वेगळा होता, त्याला समजावून सांगता आलं असतं, पण सुनेला कसं सांगणार. अभिषेक असता तर मुळात ही परिस्थितीच आली नसती असंही घोसाळकर म्हणाले. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र असलो तरी मी आजही उद्धव ठाकरेंसोबतच आहे आणि तिने घेतलेला निर्णय मी ठाकरेंनाही कळवलाय. सून असली तरी तिचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिला आहे, हे सांगताना घोसाळकरांचे डोळे पाणावले होते. तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश अनेकांच्या न समजण्यापलीकडचा आहे. यावर उभाटाचे नेते आणि आमदार अनिल परबई म्हणाले की तेजस्वी घोसाळकरांचा प्रभाग राखीव झालेला आहे आणि त्या निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याने त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही, मात्र हे न समजण्यापलीकडचं आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रवेश करताना जी प्रतिक्रिया दिली त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की पतीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी भाजपात जाते. खरं तर तेजस्वी घोसाळकर सध्या मुंबई बँकेचे संचालक आहेत आणि हे एक मोठं पद त्यांच्याकडे आहे. मुंबई महापालिका आल्यानंतर ठाकरेंचे बरेच लोक भाजप आणि शिवसेनेत जातील असा अंदाज आहे.
आणि घोसाळकर कुटुंबातला हा प्रवेश भाजपसाठी स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवणार आहे आणि याचे सकारात्मक परिणाम भाजपसाठी अनेक प्रभागात दिसू शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिका निवडणूक लागल्यानंतर भाजपचा डोळा जिथे ठाकरे निष्ठावंत आपला बालेकिल्ला शाबूत ठेवून आहेत तिथे आहे. त्याचाच पहिला पार्ट हा तेजस्वी घोसाळकरांचा प्रवेश मानला जातोय. तुम्हाला काय वाटतं? तेजस्वी घोसाळकरांनी घेतलेला निर्णय खरंच योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा.